काल झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे पाहिलं तर अजून आता 48 तास उलटून गेले, तर मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आहे. आपण पाहू शकतात, मी आहे घाटनांदूर शिवारामध्ये, अंबाजोगाई तालुक्यात घाटनांदूर हे गाव आहे. घाटनांदूर शिवारामध्ये पाहिलं तर अजून मी पाहिलं ते या ठिकाणी माझ्या गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे. संपूर्ण सोयाबीनचे पीक आहेत आणि उद्ध्वस्त झालेले आहे. त्या ठिकाणी काही राहिलेलं नाही आहे. खरं तर पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं तर आता संपूर्ण हाताचं आलेले शेतकऱ्याचे पीक झाले. आतासुद्धा पाहिलं तर 48 तास उलटून गेलेले, मात्र या सोयाबीनच्या पिकामध्ये आतासुद्धा गुडघ्या इतकं पाणी आहे. शेतकऱ्यांनी करायचं काय? अजूनही तात्काळ पंचनामे नाही. सरकारने सांगितलं किंवा अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल. पंचनामे केले अजून कुठलंही माझ्यासोबत शेतकरी येतात तर काय सांगाल? आता 48 तास उलटून गेलेलं आहे, अजूनही शेतामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचले, काय सांगाल? गेल्या 2 दिवसापासून चालू असलेल्या पावसाने पूर्ण सोयाबीनचं शेत आमचं नष्ट झालेलं आहे. खूप मोठा पाऊस आजपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा पाऊस पाहिला नाही. एवढा पाऊस आमच्या घाटनांदूर शिवारात पडलेला आहे. खूप सोयाबीन आता देखील बघा तुम्ही, पाऊस पडून गेल्या रात्री पाऊस पडला आहे, तरी देखील आज गुडघ्या इतकं पाणी सोयाबीनमध्ये आहे. पूर्ण हे पीक जे आहे ते पूर्ण टोटल नष्ट झालं आहे. कसल्याही प्रकारचं आता हे येणार नाही. ही मोब दिसायला आता उभं दिसायले, पण टोटल ही शेंग नाशली आहे. ह्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. 100% सोयाबीनची नुकसान होण्याची शक्यता आहे. अजून मी सकाळपासून पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे. अजून इथे लहान लहान पाऊस पडत आहे. पाऊस 100% अजून येण्याची शक्यता आहे. आभाळ फुल भरलेलंच आहे. अजून पाऊस सांगतं, हवामान खात्याचा पाऊस सांगतेच. अजून जर डबलचा पाऊस पडला तर ही काहीही येणार नाही. शेतकऱ्याला उपासमारीची वेळ आल्याशिवाय येणार नाही आहे. एकीकडे पाहिलं सरकार म्हणतं की तात्काळ शेतकऱ्याला अनुदान दिलं जाईल, त्याच्याले पंचनामे केले जातील. माझं तुम्हाला काही पंचनामे झाले काही? कसल्याही प्रकारचा कुणीही पंचनाम्याला आलेलं नाही आहे. सरकारचं फक्त आश्वासन, कागदावरच आश्वासन आहे. कसल्या प्रकारचं येणार नाही. शासनाने डिक्लेअर केले कुठं 8,500 हेक्टर काय होणार? 45 रुपये गुंठ्यानं काय होणार आहे? इथं आमचं हजारोच नुकसान झालं आहे. सरकारमध्ये तुम्हाला 85 रुपये गुंठ्याप्रमाणे देत आहे. ही उपयोग नाही. सरकार तात्काळ वाला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे. शेतकऱ्यांना भरीव मदत करायला पाहिजे. पंजाब सरकार त्या राज्यामध्ये 50,000 रुपये हेक्टर मदत करतं सरकार, आणि आपलं सरकार हेक्टरी 8,000 करते. चुकीचं आहे. आता पाहिलं तर काही दिवसानंतर पाहिलं दिवाळी आहे, दसरा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी आनंद साजरी करायचं. शेतकऱ्याला एवढं मोठं संकटात शेतकऱ्यांनी दिवाळी करायची नेमकी कशी? आता करू शकत नाहीत. शेतकऱ्याची दिवाळी गोड होऊ शकत नाही साहेब. का जे कष्ट करून जी सोयाबीन पिकवलं होतं ते सर्व पिकाची जर माती होत असेल तर शेतकऱ्यांनी खायचं काय आणि कशा प्रकारे दिवाळी करायची? होऊ शकत नाही. शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाणार आहे. सरकारने ह्याची तात्काळ दखल घ्यावी. सर्व शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई द्यावी, कर्जमाफी द्यावी. ह्याच्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याची फार उपासमारीची वेळ आलेली आहे. आता पाहिलं शेतकरी तात्काळ पंचनामे करून अशा शेतकऱ्यांची सरसकट मोबदला दिला पाहिजे. तर ओला दुष्काळ जाहीर करावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांची आता दिवाळीसुद्धा गोड होणार नाही आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, घाटनांदूर, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.